हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्याच चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे साधं सुधं. मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या मनापासून शुभेच्छा. आपण हा साजरा का करतो तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल कदाचित. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचा जन्मदिन. कुसुमाग्रज माझे गुलजार साहेबांइतकेच आवडते कवी. मी काही कविता वानगी दाखल की कुसुमाग्रज आणि मराठी भाषा ह्या दोन्ही गोष्टींवर प्रेम निर्माण होण्यासाठी काही टप्पे माझ्या आयुष्यात आले. त्याच्यात काही कविता संग्रह होते. त्यातल्या एक लाडक्या कविता संग्रहामधली एक अतिशय आवडती कविता, काही कविता मी तुमच्या पुढे सादर करतोय. बघा तुम्हाला कशा वाटतात. कवितेचं नाव आहे गाभारा. दर्शनाला आलात या, पण या देवालयात सध्या देव नाही. गाभारा आहे, चांदीचे मखर आहे, सोन्याच्या समया आहेत, हिऱ्यांची झालर आहे. त्यांचे दर्शन घ्यायला हरकत नाही. वाजवा ती घंटा आणि असे इकडे या. पाहिलात ना तो रिकामा गाभारा? नाही, तसं नाही. एकदा होता तो तिथे. काकड आरतीला उठायचा, शेजारतीला झोपायचा, दरवाजे बंद करून बरोबर 12ला जेवायचा, 2 तास वामकुक्षी घ्यायचा. सार काही ठीक चाललेलं होतं. रुपयांच्या राशी, माणिक मोत्यांचे ढीग पडत होते पायाशी. दक्षिण दरवाजाजवळ मोटारीचे भुंगे वाजत होते. मंत्र जागर गाजत होते. रेशमी साड्या, टेरींचे सूट समोर दुमडत होते. बँकेतले हिशेब हरिणाच्या गतीनं बागडत होते. सारं काही घडत होतं हवं तसं. पण एके दिवशी आमचं दुर्दैव, उत्तर दरवाजाजवळ अडवलेला कोणी एक भणंग महारोगी तारस्वरात ओरडला, बाप्पाजी बाहेर या. आणि काकड आरतीला आम्ही पाहतो तर काय, गाभारा रिकामा. पोलिसात वर्दी आम्ही दिलीच आहे. परत कदाचित येईलही तो. पण महारोग्याच्या वस्तीत तो राहिला असेल तर त्याला पुन्हा प्रवेश द्यायचा की नाही याचा विचार करावा लागेल आमच्या ट्रस्टींना. पत्रव्यवहार चालू आहे दुसऱ्या मूर्तीसाठी. पण तूर्त गाभाऱ्याचं दर्शन घ्या. तसं म्हणलं तर गाभाऱ्याचं महत्व अंतिम असतं. कारण गाभारा सलामत तर देव 50. ताकद बघितलीत? कुसुमाग्रजांच्या शब्दांची ताकद. त्यांच्या लेखनामधलं वैशिष्ट्य काय आहे मित्रांनो? दिसतं सगळं. ते ज्या पद्धतीत लिहित गेलेले आहेत, आपल्याला असं वाटतं आपण गाभाऱ्यात प्रवेश करतोय. आणि एक मेसेज पण दिलाय, एक संदेश पण दिलाय. हे कवींचं फार वैशिष्ट्य असतं. जे पानभर लिहून कळतं किंवा पानभर लिहूनही कळत नाही, ते त्यांच्या 2 ओळींमधून कळतं. म्हणून कविश्रेष्ठ आहे. कुसुमाग्रजांची पुढची एक कविता. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा. शब्द किती सुंदर आहेत पहा. ललाट. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा. हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा. माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन दीन. स्वर्ग लोकाहुनी थोर मला हिचे महिमान. रत्न जडीत अभंग ओवी अमृताची सखी. चारी वर्णातून फिरे सरस्वतीची पालखी. रसरंगात भिजला
येथे शृंगाराचा स्वर, येथे अहंता द्रवली, झाले वसुधेचे घर. माझ्या मराठी मातीचा नका करू अवमान, हिच्या दारिद्र्यात आहे भविष्याचे वरदान. नाही पसरला कर कधी मागायास दान, स्वर्ण सिंहासनापुढे कधी लवली न मान. स्वर्ण सिंहासनापुढे कधी लवली न मान. छान आहे ना? आणखी एक कविता तुमच्यासाठी. माझ्या शैक्षणिक आयुष्यामधला महत्त्वाचा टप्पा माझा जो होता, त्यावेळेला मी ही कविता माझ्या मुलांना, माझ्या विद्यार्थ्यांना वाचून दाखवायचो आणि वारंवार ती मुलं त्या कवितेबद्दल मला विचारत राहायची. परिचित कविता आहे, तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला आवडणारी कविता आहे. ओळखलंच सर मला? पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, केसांवरती पाणी. क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून. गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. माहेर वशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली. माहेर वाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली. मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते गेले. भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते गेले. प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतोय. बघा, निराश नाहीये तो सरांशी बोलताना काय बोलतोय? कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतोय. चिखल गाळ काढतोय, पडकी भिंत बांधतोय. आता हे सगळं ऐकलंय सरांनी आणि त्यांना असं वाटलं ह्याला काहीतरी मदत करावी. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला. ती एकच जागा असते आई वडिलांनंतर की जिथे मन मोकळं करायचं असतं. देव, आई वडील आणि जवळचे आवडते शिक्षक. असो, तो विषय वेगळा आहे. खिशाकडे हात जातात हसत हसत उठला. पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला. आणि पुढच्या 2 ओळी पहा. निराशेला दूर फेकून देणाऱ्या, प्रचंड दुर्दम्य आशावाद सांगणाऱ्या ह्या ओळी. कितीही कडेलोट हो संकटांचा, ह्या 2 ओळी ऐकूयात. पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. मनापासून वंदन आहे कुसुमाग्रजांना, मनापासून वंदन आहे. खूप बोलण्यासारखं आहे मित्रांनो. आपल्याला मराठीचं प्रेम अशा कवितांनी, अशा उतार्यांनी खरं द्विगुणित व्हायला पाहिजे, नाही शतगुणित व्हायला पाहिजे. आपल्या आईची भाषा जर असेल, प्रत्येकाला आपली आईची भाषा ही जवळचीच वाटते. मला माझ्या आईची भाषा जर मराठी असेल तर त्याचा दिगंत अभिमान पाहिजे. आता कमीपणा वाटतो काही लोकांना मराठीत बोलणं, मराठी भाषा बोलणं किंवा मराठी संवाद करणं. काही लोक मला म्हणतात, अरे तो खूपच मराठी बोलतो. बोलीभाषेत आणखी एक विचित्र शब्द वापरला जातो, खूप भयंकर आवडलं मला. हे 2 विरुद्धार्थी भावना व्यक्त करणाऱ्या गोष्टी आहेत. भयंकर आणि आवडणं असं कसं होऊ शकतं? पण हा आपण वापरला जाणारा शब्द आहे. मला भयंकर आनंद झाला. भयंकर आणि आनंद कसा होऊ शकतो? या चुका काढण्याचा उद्देश नाहीये मंडळी. खूप चांगल्या गोष्टी आपल्याकडे आहेत. आपली मराठी भाषा समृद्ध संपन्न आहे. आपल्याला फक्त तिच्या चरणांवर मस्तक ठेवायचं आहे आई म्हणून आणि प्रेम करायचंय मनापासून.
मी तुम्हाला मध्ये जो मागे एपिसोड केला होता तेव्हा तुम्हाला म्हणालो होतो की इंग्रजी भाषा ही जगाची भाषा आहे, ती यायलाच हवी. पण अरे मराठी भाषा आणि आपल्या आईची भाषा, हृदयाची भाषा ही दुर्लक्षून कसं चालेल? मुंज म्हणलं की मुंज, वांगनिश्चय म्हणलं की वांगनिश्चय, हे सुंदर शब्द असताना त्याला इंग्रजी भाषेचा मुलामा का द्यायचा? कशासाठी इंग्रजीची गरज लागली पाहिजे किंवा इतर कोणत्याही भाषेची गरज लागली पाहिजे? मी म्हणतो मातृभाषा माझी समृद्ध आहे, याच्यावर आपण पहिल्यांदा मराठी लोकांनी विश्वास ठेवायला नाही, दृढ विश्वास ठेवायला हवा. हीच तळमळ आहे मित्रांनो. आज मराठीचा काय ती अभिजात आहे हे सगळ्यांना मान्य होतंय. आता त्याला राजभाषेचा दर्जा आहे किंवा अजून काय 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 मला माहीत नाही. लोकमान्यता, जनमान्यता, राजमान्यता, आपल्याला ह्याच्यात काही पडायचं नाही. मला मराठी बोलायला, मराठी ऐकायला आवडलं पाहिजे. आम्हाला आवडतच नाही असं जर होत असेल तर कुठेतरी दोष आहे. ह्या पुढच्या पिढीला दोष देण्यापेक्षा आपण त्यांना कुठेतरी असे टप्पे आणू ना त्यांच्या आयुष्यात की अरे त्यांना कळलं पाहिजे की अरे पण ह्या भाषेला दूर करून नाही चालणार किंवा या भाषेपासून दूर जाऊन नाही चालणार. आज मला आणखी एका लाडक्या कवीची कविता तुम्हाला ऐकवायची आणि हा एपिसोड थांबवायचा आहे. माझे अतिशय लाडके कवी म्हणजे सुरेश भट. सुरेश भटांबद्दल एक वेगळा एपिसोड नाही, असंख्य एपिसोड्स होतील. मराठीला खऱ्या अर्थानं वेगळी दिशा देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर भटांनी केलं. मी अनेक कवींची उदाहरणं देऊ शकीन. आत्ताच्या काळातलेही अत्यंत प्रतिभावान कवी आहेत की जे आपल्याला मराठीची गोडी आणखी वाढवत आहेत, वृद्धिंगत करत आहेत. मला वाटतं सुरेश भट ही जी व्यक्ती होती ही देवानं काहीतरी विशिष्ट कार्यासाठी पाठवली होती. खरं तर प्रत्येकालाच देव विशिष्ट कार्यासाठी पाठवतो, पण त्यांना कळलं होतं आपलं कार्य काय आणि हे त्यांनी चोख पार पाडलं असं माझं मत आहे. त्यामुळे त्यांच्या कवितेला आणि त्यांच्या प्रतिभेला वंदन करू आजच्या या मराठी भाषा दिनी. माझे जवळचे मित्र कौशल इनामदार याने त्याला संगीतबद्ध सुद्धा केले. तुम्हाला परिचित असलेलं गाणं, परिचित असलेली कविता की जी गाण्याच्या स्वरूपात कौशलनी मांडली, तुमच्या पुढे सादर करतोय. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. आमुच्या मना मनात दंगते मराठी, आमुच्या रगारगात रंगते मराठी. आमुच्या उराउरात स्पंदते मराठी, आमुच्या नसा नसात नाचते मराठी. आमुच्या पिसा पिसात जन्मते मराठी, आमुच्या लहान ग्यात रांगते मराठी. आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी, आमुच्या घराघरात वाढते मराठी. आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी, येथल्या फुलाफुलात हसते मराठी. येथल्या दिशा दिशात दाटते मराठी, येथल्या नगानगात गरजते मराठी. येथल्या दरी दरीत हिंडते मराठी, येथल्या वनावनात गुंजते मराठी. येथल्या तरु वनात गुंजते मराठी, येथत्या तरु लतात साजते मराठी. येथल्या कळीकळीत लाजते मराठी. येथल्या नभानभातून वर्षते मराठी, येथल्या पिकांमधून डोलते मराठी. येथल्या नद्यांमधून वाहते मराठी, येथल्या घराघरात राहते मराठी. पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपुल्या घरात हाल सोसते मराठी. हे असे कितीक खेळ पाहते मराठी,
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी, शेवटी मदांध तख्त फोडते मराठी. मला वाटतं खूप वर्षांपूर्वी, 50 वर्षांपूर्वी लिहिलेली कविता आजही तितकीच तंतोतंत लागू आहे, तितकीच तंतोतंत लागू आहे. मराठी याची बोल कौतुके, अमृतातेही पैजा जिंके. माऊलींनी साक्षात जिचं कौतुकाचं वर्णन केलंय की ह्या अमृताला लाजवेल अशी भाषा आहे, तर आपल्याला आपल्या मराठीबद्दलचा नितांत अभिमान हवा. आणि अभिमान हा दुसऱ्याला कमी लेखण्यासाठी असत नाही. अभिमान आहे मला मराठी असण्याचा आणि राहण्याचा. म्हणून आजच्या भाषा दिनी प्रत्येकाने मनापासून आपण संकल्प करूयात की आपल्या मराठीवर नितांत प्रेम करायला शिकलं पाहिजे. आपल्या कवींनी आपल्याला जे दान दिलेलं आहे, आपल्यापर्यंत दिलेलं, ते आपण पुन्हा एकदा जे बंदिस्त झालं असेल किंवा त्याच्यावर धूळ चढली असेल तर ती सगळ्या कवितांची पुस्तकं पुन्हा आणूयात. एकमेकांना मराठी कविता संग्रहच भेट देऊयात. की इंग्रजी भाषेचा मला दुस्वास नाही, मला आवडतीच भाषा आहे, पण आई ती मावशी असेल. लक्षात आलं? त्यामुळे मनापासून विनंती की आपण या सगळ्या गोष्टींचा विचार जरूर कराल. तुम्ही मला भरभरून प्रतिसाद देतात म्हणून मी या सगळ्या गोष्टी तुमच्याशी मोकळेपणाने शेअर करतो. तुम्ही माझे जवळचे आहात म्हणून. असंच प्रेम करत राहा. भेटूयात नव्या एपिसोडसह पुढच्या वेळेला. तोपर्यंत बाय बाय.